दहिवडी बस स्थानकात अचानक शेखर गोरे पोहोचले आणि एसटी प्रशासनाची एकच तारांबळ उडाली। राज्यात आणि विभागात अव्वल ठरलेल्या दहिवडी बस स्थानकाची अवस्था पाहण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक बस स्थानक गाठलं आणि तेथील चित्र पाहून त्यांचा संताप अनावर झाला। सायंकाळचे 5 वाजले होते। शाळा कॉलेज सुटल्यामुळे बस स्थानकात विद्यार्थी आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। बसमध्ये विद्यार्थ्यांची अक्षरशः दाटीवाटी आणि विशेषतः विद्यार्थिनींना गर्दीमध्ये होणारा त्रास हे चित्र पाहताच गोरे यांनी थेट अधिकाऱ्यांना सवालांची सरबत्ती सुरू केली। विद्यार्थ्यांची एवढी गर्दी असताना अतिरिक्त बस फेऱ्या का नाहीत? विद्यार्थ्यांना तासनतास बसची वाट का पाहावी लागते असा सवाल करत त्यांनी तातडीनं बस फेऱ्या वाढवण्याच्या सूचना केल्या। पण गोरे यांचा संताप केवळ बस फेऱ्यांपुरता थांबला नाही। त्यांनी संपूर्ण बस स्थानकाची पाहणी केली। स्वच्छता कुठे आहे? शौचालयांची अवस्था काय? प्रवाशांसाठी पिण्याचं पाणी आहे का? बस स्थानकाच्या इमारतीची दुरावस्था का झाली? असा एकामागून एक सवाल त्यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले। त्यानंतर त्यांनी एसटी बसेसची पाहणी केली आणि बसेसची दुरावस्था पाहून गोरे आणखी संतापले। फाटलेले पत्रे, उघड्या खिडक्या, फुटलेल्या काचा आणि मग प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कुणाची असा थेट प्रश्न त्यांनी केला। गोरे यांच्या प्रश्नांचा मारा सुरू असताना अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच बोबडी वळली होती। याच दरम्यान आगारप्रमुख उपस्थित नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। तब्बल अर्धा तास आगारप्रमुखांची वाट पाहिल्यानंतर गोरे यांनी थेट सवाल केला, कामकाजाच्या वेळेत आगार सोडून बाहेर जाण्याचं कारण काय? दरम्यान विद्यार्थ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत शेखर गोरे यांनी आता एसटी प्रशासनाला स्पष्ट 8 दिवसांची डेडलाईन दिली आहे। बस फेऱ्या वाढवा, बस स्थानकातील स्वच्छता सुधारा, शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, इमारतीची दुरुस्ती करा आणि दुरावस्थेतील बस सेवेचा प्रश्न तातडीनं मार्गी लावा, अन्यथा पुढची भूमिका कठोर असेल असा थेट इशारा गोरे यांनी दिला। इतकंच नाही तर या बस स्थानकात दर आठवड्याला मी भेट देणार आहे असं सांगत त्यांनी एसटी प्रशासनाला चांगलंच सुनावलं। आता प्रश्न एकच, शेखर गोरे यांनी दिलेली 8 दिवसांची डेडलाईन एसटी प्रशासन पाळणार का? दहिवडी बस स्थानकातील गैरसोयी खरोखर दूर होणार का? की पुन्हा एकदा आश्वासनांचीच बस धावणार? अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।